नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आज 28 नोव्हेंबर 2024 सकाळचे 7 वाजलेत. तर तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे आज. हे बघा, कॅनडामध्ये वेदर किती लवकर चेंज होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर मी आणि शिल्पा आम्ही वॉकला गेलो होतो आणि सगळं काही क्लिअर होतं. आणि आज बघा, सकाळी आम्ही झोपेतनं उठलो आणि बाहेर पाहतो तर काय, सगळीकडे बर्फ पडलेला. हे बघा, कारवरती किती बर्फ पडला, इकडे ग्राउंडवरती बघा. तर कॅनडामध्ये वेदर किती लवकर चेंज होतं हे तुमच्या पण आता लक्षात आलं असेल. विदिन एक 5-6 आवरमध्ये एवढा डिफरन्स झालेला आहे. तर हा यावर्षीचा पहिला स्नो आहे. हा जास्त वेळ काही राहणार नाही. कदाचित आता थोड्या वेळानंतर टेम्परेचर थोडं वर गेलं की हा मेल्ट होऊन जाईल. पण म्हणलं सकाळचे हे मोमेंट तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी बाहेर आलो आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर हा अचानक झालेला बदल तुम्हाला पण दाखवा म्हणून मी बाहेर आलो आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आता मी दाखवत आहे. हे बघा, किती डिफरन्स आहे अचानक. मित्रांनो, कालच्या व्हिडिओला तुम्ही इतका जबरदस्त रिस्पॉन्स द्याल याची मला कधी अपेक्षा नव्हती. आता हळूहळू माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत गेल्या 15 वर्षापासून मी साठवून ठेवलेल्या, त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथून पुढचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. माझा अनुभव, मला जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगत राहील. Hello, good morning. How are you doing? Good. How are you? Okay. Big surprise, eh? Santa's coming. Santa is coming. Yeah, Santa is coming. बघा, तो माणूस सकाळी सकाळी वॉक करत आहे आणि तो म्हणतोय सॅन्टा येतोय. म्हणजे आता क्रिसमस जवळ आलाय असं त्याला म्हणायचंय. खरंच खूप सुंदर आणि छान दिसतंय. पण जेव्हा जास्त बर्फ पडतो तेव्हा मग लोकांना नको वाटायला लागतो. पण सुरुवातीचे काही दिवस छान वाटतं, असं आपण वेगळ्याच कुठेतरी ठिकाणी आल्यासारखं. मित्रांनो, कालच्या व्हिडिओला जो तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे माझ्याविषयी, हे पाहून मला खूप आनंद वाटत आहे. गेली 15 वर्ष मी फक्त काम आणि काम याच्यावरतीच लक्ष दिलं, पण आपल्या मनातल्या गोष्टी मी कधी कोणासोबत शेअर केल्या नाहीत. आता या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत माझ्या मनामध्ये साठलेल्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला सगळ्या सांगणार आहे. माझे अनुभव, माझे सुरुवातीचे दिवस. कालच्या व्हिडिओला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. सकाळी सकाळी गॉगल घालण्याचं एक कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, नाहीतर तुम्ही म्हणाल हा काय बाहेर येऊन स्टाईल मारतोय. मेन कारण म्हणजे मी आता झोपेतनं उठलोय आणि झोपेचे डोळे तुम्हाला दिसू नये म्हणून मी हा गॉगल घालून आलेलो आहे. नाहीतर काही जण म्हणतील काय ते काही ऊन नाही काय नाही आणि बाहेर येऊन हा काय गॉगल घालून फिरतोय. कालच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या राहून गेल्या. तो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर मी रात्री जेव्हा घरी आलो तेव्हा खूप काही गोष्टी मला आठवल्या आणि मी नंतर विचार केला की अरे, हे सांगायला पाहिजे होतं आपण. तर आज किंवा उद्या सकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत एक नवीन व्हिडिओ टाकेल. त्याच्यामध्ये मी थोडं डिटेलमध्ये शेअर करणार आहे माझा अर्ली स्ट्रगल वगैरे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. माझ्यामुळे कदाचित जे नवीन स्टुडंट आहेत किंवा जे लोक आपल्या मुलांना बाहेर अब्रॉड पाठवायची त्यांची इच्छा आहे वेगळ्या देशामध्ये, कदाचित त्यांना याच्यामध्ये चांगली माहिती भेटेल. तर मी प्रामाणिकपणे जे काही माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा शेअर करणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही उद्या नक्की बघा. तर सध्या हा पडलेला बर्फ एन्जॉय करा. हे बघा, खूप छान वाटतं एकदम. थंडी नाही एवढी जास्त, थंडी कमी आहे. पण हा बर्फ पडलेला पाहून अचानक एकदम
काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटतं मला. दरवर्षी कॅनडात आम्ही जिथे राहतो तिथे जनरली एवढा जास्त बर्फ पडत नाही. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये थोडा बर्फ पडतो इकडे. पण जेव्हा आम्ही एडमिंटनला होतो त्यावेळेस अल्बर्टामध्ये खूप बर्फ पडायचा. टेम्परेचर नेहमी तिकडे जवळपास -10, 20 असं 5-6 महिने कंटिन्युअस तेवढं टेम्परेचर राहायचं. तिथल्या थंडीला आम्ही कंटाळून आम्ही इकडे आलो. नंतर इकडे थोडा कमी बर्फ पडतो आणि पडल्याच्या नंतर जास्त वेळा ग्राउंडवरती राहत नाही. पण जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये पडतो मग. पण टेम्परेचर एवढं जास्त डीप जात नाही, जसं -20 वगैरे जसं अल्बर्टामध्ये जातं तसं इथे थोडं कमी असतं. म्हणून आम्ही शिफ्ट झालो तिकडून इकडे. चला तर मग हा छोटासा व्हिडिओ म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा. जर आवडला तर कॉमेंट, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असं कधी जनरली म्हणत नाही की सबस्क्राईब करा वगैरे. जर कंटेंट तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल. हे बघा, आता मुलांना शाळेत सोडण्याची वेळ होत आहे, त्याच्यामुळे मी आतमध्ये जातो, रेडी होतो आणि मग त्यांना शाळेमध्ये सोडून येतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय. आंघोळ करतो जाऊन आता. तसाच बाहेर उठून आलो होतो ब्रश करून. हे बघा इकडे शिल्पा आंघोळीला बोलवते मला. विंडोमध्ये दिसत नाही जास्त. हे का रोजी. सगळ्यात जास्त लवकर कोण उठतं माहिती का घरामध्ये? रोजी उठते. जवळपास 5:30-6 वाजता उठते ती आणि सारखं म्याव 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 करते. त्याच्यामुळे आम्हाला तिच्यासोबत उठावं लागतं मग. ओके, चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, काळजी घ्या. बाय. पिपा ही घराच्या पाठीमागची बाजू आहे. म्हटलं हा पण सीन थोडंसं तुम्हाला दाखवावं म्हणून बाहेर आलो इकडे. हा बर्फ आता काही राहणार नाही जास्त वेळ, एकदम कमी आहे, एकदम थोडासा आहे. ओके बाय. चला पुन्हा भेटू. ओके बाय.